आपण केमिस्ट्रीमध्ये हायड्रोकार्बन नावाचे एक युनिट समजून घेण्यासाठी इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नावाचा टॉपिक मी तुम्हाला काल थोडासा शिकवला होता. ओके, त्यानुसार एक सिक्वेन्स आपल्याला भेटला होता जो की आपण अफबाऊ प्रिन्सिपल वरून काढला होता. जे की अफबाऊ प्रिन्सिपल मी तुम्हाला अशा प्रकारे दाखवलं होतं की ज्यामध्ये 1s होता, नंतर काय होता 2s 2p होता, 3s 3p आणि नंतर काय 3d होतं, 4s 4p, नंतर काय 4d आणि 4f असं ते होतं. हा जो सिक्वेन्स आपला असा होता आणि त्यावरून आपण हा सिक्वेन्स डिराईव्ह केला होता जो मी इथे परत तुमच्यासाठी लिहितो. सगळ्यात कमी एनर्जी जी होती ती कोणाची होती? तुमच्या 1s ची होती. 1s मध्ये किती इलेक्ट्रॉन असू शकतात? 2. ओके, त्यापेक्षा जास्त एनर्जी कोणाची होती? तुमच्या 2s ची होती. 2s मध्ये किती इलेक्ट्रॉन होते? 2. 2p झाला, 2s झाल्यानंतर कोण होता? 2p. 2p मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? 6. मी तुम्हाला परत सांगतो का आपल्याकडे ज्या सबसेल्स आहेत जसं की s सबसेल असेल, s सबसेलची कॅपॅसिटी 2 आहे. p सबसेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन राहतील, d सबसेल मध्ये 10 इलेक्ट्रॉन राहतील, f सबसेल मध्ये 14 इलेक्ट्रॉन राहतील. ही इलेक्ट्रॉनची काय आहे? कॅपॅसिटी आहे. ओके, ठीक आहे. तर देन 1s झाला होता, 1s पेक्षा 2s ची एनर्जी जास्त होती. 2s झाल्यानंतर 2p, 2p झाल्यानंतर कोण येतं? तुमचा 3s आला होता. 3s मध्ये किती इलेक्ट्रॉन? 2. 3s झाल्यानंतर आला होता तुमचा 3p. ओके, 3p आला असेल. 3p मध्ये 6. ओके, 3p झाल्यानंतर आला होता तुमचा 4s. 4s मध्ये 2. ओके, 4s झाल्यानंतर आला असेल तुमचा 3d. ओके, 3d हा काल 3d मध्ये किती इलेक्ट्रॉन? 10. असा सिक्वेन्स आपल्याला ATC मी इथे करतो एक्सेट्रा. असा सिक्वेन्स आपल्याला काल अफबाऊ प्रिन्सिपल वरून मी तुम्हाला डिराईव्ह करून दिला होता, एक्सप्लेन करून दिला होता आणि हा सिक्वेन्स आज आपल्याला कंटिन्यू करायचा आहे तुमच्या पिरियडिक टेबलवरच्या 118 एलिमेंटसाठी. ओके, त्या 118 एलिमेंट्समध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत आणि कुठल्या एलिमेंट्सचा कुठला इलेक्ट्रॉन कुठल्या सेलमध्ये इंटर होते आणि त्यानुसार ते कसे क्लासिफाय होतात आणि त्यांची बॉन्ड फॉर्म करण्याची क्षमता आहे, ते किती बॉन्ड फॉर्म करतात, त्यांची व्हॅलन्सी किती आहे, या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी हा सिक्वेन्स आपल्याला फार महत्त्वाचा आहे. ओके, ठीक आहे. तर आपण सगळ्यात पहिलं विचार करू हायड्रोजनचा. ओके, आपण सगळ्यात पहिलं हायड्रोजनचा विचार करू. तर मला तुम्ही सांगा का हायड्रोजन जो आहे तो तुमच्या पिरियडिक टेबलवर सगळ्यात पहिला एलिमेंट्स आहे. त्याचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 1. मीन्स व्हॉट? हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, म्हणजेच हायड्रोजनच्या ॲटमकडे एकच इलेक्ट्रॉन आहे. आता हायड्रोजनच्या ॲटमकडे जर एकच इलेक्ट्रॉन असेल तर तो एक इलेक्ट्रॉन कुठल्या सेलमध्ये असणार आहे? आपण ॲटमचं स्ट्रक्चर काल असं पाहिलं होतं ना, पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस, त्याच्या अवतीभोवती या सेल, ही पहिली सेल होती, ही दुसरी सेल, ही तिसरी सेल. तर पहिला इलेक्ट्रॉन कुठे असेल? पहिल्या सेलमध्ये, बरोबर आहे ना. आणि पहिली सेल कुठली असेल तर ती पहिली सेल, हा सिक्वेन्स आपला आता कामात येईल. ओके, हायड्रोजनकडे एकच इलेक्ट्रॉन आहे आणि तो एकच इलेक्ट्रॉन पहिल्या नंबरच्या ऍस सेलमध्ये असेल. तो एकच इलेक्ट्रॉन कशामध्ये असेल? पहिल्या नंबरच्या ऍस सेलमध्ये. आता तुम्ही म्हणाल सर यसची कॅपॅसिटी किती आहे? 2. तुम्ही इथे ऍस मध्ये इलेक्ट्रॉन किती दिला? 1. त्याचं रिझन असं आहे, हायड्रोजनच्या ॲटमकडे इलेक्ट्रॉन किती आहेत? 1. मग एकच इलेक्ट्रॉन आहे तर मी काय एकच इलेक्ट्रॉन यस मध्ये देईल? यसची कॅपॅसिटी 2 असेल. ओके, पण मी काय करणार? हायड्रोजनकडे एकच इलेक्ट्रॉन आहे तर एकच दिला. ओके, तर एकच इलेक्ट्रॉन मी हायड्रोजनच्या ऍस सेलमध्ये दिला तर हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल 1s1. ओके, आता मी तुम्हाला सांगतो का हायड्रोजनचा पहिला इलेक्ट्रॉन आणि शेवटचा इलेक्ट्रॉन कुठल्या सेलमध्ये जाऊन संपला, कुठल्या सबसेलमध्ये जाऊन संपला, तर तो ऍस सबसेलमध्ये जाऊन संपलेला आहे. आणि म्हणून हा हायड्रोजन तुमचा पिरियडिक टेबलवर तुमचा हायड्रोजन हा ऍस ब्लॉक एलिमेंटमध्ये आहे. कुठं आहे? तुमच्या ऍस ब्लॉक एलिमेंट्समध्ये आहे. ओके, तुमचा हा पिरियडिक टेबल आहे ना, तर या पिरियडिक टेबलवरचा हा जो कोपरा आहे त्याला ॲस ब्लॉक एलिमेंट म्हणत असतो. तुम्ही घरी जाऊन चेक कराल, तुम्हाला 10th मध्ये पण होतं हे, पण तुम्ही विसरले असाल, काही प्रॉब्लेम नाही, मी शिकवेल तुम्हाला. ॲस ब्लॉक आहे हे तुमचे पी ब्लॉक एलिमेंट्स असतात. हे कोणते असतात? तुमचे डी ब्लॉक एलिमेंट्स असतात. आणि हे बॉटमला जे असतात ना त्याला आपण एफ ब्लॉक एलिमेंट म्हणत असतो. ओके, तर हायड्रोजनचा शेवटचा इलेक्ट्रॉन कोणत्या सेलमध्ये जाऊन संपला? ॲस सबसेलमध्ये संपला. हा ॲसमध्ये संपला आणि म्हणून हायड्रोजन इथे आहे तुमच्या ॲस ब्लॉक एलिमेंटमध्ये. असं असतं ते. ओके, आता पुढचा पाहू आपण. हायड्रोजन झाल्यानंतर कोण आहे? तुमचा हेलियम. ओके, हेलियम आहे. हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2 आहे. ओके, हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2 आहे. हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं व्हायला पाहिजे. ओके, कसं व्हायला पाहिजे? हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2 आहे, म्हणजे हेलियमच्याकडे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि ते दोन्ही इलेक्ट्रॉन कोणत्या सेलमध्ये असतील? पहिल्या नंबरच्या ऍस सेलमध्ये.
पहिल्या नंबरच्या एस सेलमध्ये हेलियमचे किती इलेक्ट्रॉन्स आहेत 2, म्हणजे आपण म्हणू 1 नंबरच्या एस सेलमध्ये 1 नंबरच्या एस सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजेच 1s2 असं हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल. ओके, मग आता हेलियमचा शेवटचा इलेक्ट्रॉन कुठल्या सेलमध्ये संपला? एस सेलमध्ये संपला. एस सेलमध्ये संपला ना, म्हणजे हेलियम हा एस ब्लॉक एलिमेंट असायला पाहिजे होता. पण हेलियमला इकडे ठेवलेला आहे पिरियॉडिक टेबलवर, हेलियमला पिरियॉडिक टेबलवर इकडे ठेवलेला आहे. ॲक्च्युअलमध्ये हेलियम हा एस ब्लॉक एलिमेंट आहे, कारण त्याचा शेवटचा इलेक्ट्रॉन एस सेलमध्ये संपतं. पण तरी हेलियमला आम्ही पिरियॉडिक टेबलवर इकडे ठेवलेलं आहे. त्याचं कारण असं आहे का या पिरियॉडिक टेबलवरची पी ब्लॉक एलिमेंट्समध्ये सगळ्यात शेवटचा जो कॉलम असतो तुमचा, या सगळ्यात शेवटच्या कॉलमला 18 ग्रुप एलिमेंट्स आपण म्हणत असतो. त्यांना काय म्हणत असतो आपण? 18 ग्रुप एलिमेंट्स म्हणत असतो. ओके, या 18 ग्रुप एलिमेंट्सला तुम्ही 0 ग्रुप एलिमेंट्स पण म्हणत असता. आणि या हेलियमच्या सगळ्या प्रॉपर्टी, सगळे गुणधर्म या 0 ग्रुप एलिमेंट सारखे आहेत, आणि म्हणून हेलियमला तिकडे ठेवलेला आहे. एक हेलियमच फक्त अपवाद आहे, बाकी सगळे एलिमेंट्स ज्यांचा इलेक्ट्रॉन ज्या शेवटच्या सेलमध्ये संपेल ते तिथे ठेवलेले आहेत. ओके, टेन्शन घेण्याचं कारण नाही. ओके, मला तुम्हाला एकच पॉईंट सांगायचा होता, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणाचं? तुमच्या हेलियमचं. ते असं होतं की हेलियमकडे 2 इलेक्ट्रॉन होते आणि ते 1s मध्ये संपले. सपोज मी तुम्हाला परत सांगतो ना, सरळ गोष्ट, हा सिक्वेन्स आपल्याकडे आपण काल डिराईव्ह केलेला आहे. कसा आला, हे काय आला, हे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. काल आपण शिकलो. आता सरळ गोष्ट अशी आहे की माझ्याकडे इलेक्ट्रॉन असणार आहेत, जेवढा एखाद्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर असेल तेवढे माझ्याकडे इलेक्ट्रॉन असतील, आणि तेवढे इलेक्ट्रॉन मी वाटत जाईल. इथून सुरू करील आणि इकडे पुढे वाटत जाईल, जिथे संपले तिथे संपले. असं करायचं आपल्याला, सिंपल. पाहूया आपण. हेलियम झाल्यानंतर कुठला आहे? हेलियम झाल्यानंतर लिथियम. लिथियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 3 आहे. ओके, लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं होईल मग? ओके, म्हणजे इथे 2 द्यावं लागतील तुम्हाला. 1s मध्ये किती द्याल तुम्ही? 2, 1s2. ओके, नंतर काय घ्यावं लागेल आपल्याला? 2s मध्ये किती द्यावं लागतील? 2s मध्ये 2 का? नाही, 2s मध्ये आपल्याला द्यावं लागेल 1. ओके, त्याच्याकडे इलेक्ट्रॉन किती आहेत? 3 पैकी 2 इथे दिले, 2. ओके, मग राहिला किती? 1. मग 1 इथे दिला, संपले इलेक्ट्रॉन. 2 आणि 1 3च आहेत त्याच्याकडे, 3 आहेत, मी 3 दिले. अशा प्रकारचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल. कोणाचं? तुमच्या लिथियमचं. लिथियमचा शेवटचा इलेक्ट्रॉन कुठल्या सेलमध्ये संपला? लिथियमचा शेवटचा इलेक्ट्रॉन संपलेला आहे एस सेलमध्ये. शेवटचा म्हणतो म्हणजे मी इथून सुरू केलं, 1s ला दिले, मग 2s ला दिले, तर 2s ला जाऊन इलेक्ट्रॉन संपला, आणि म्हणून हा लिथियम जो आहे तो तुमचा एस ब्लॉक एलिमेंट असायला पाहिजे. आणि तुम्ही घरी जाऊन चेक करा, घरी पहा, व्हिडिओ चेक करा माझा पाहत असताना. लिथियम इथे आहे. कोणत्या ब्लॉकमध्ये? एस ब्लॉकमध्ये आहे लिथियम. ओके, तुमच्या पिरियॉडिक टेबलवर असलेले 118 एलिमेंट 4 ब्लॉकमध्ये डिवाइड केलेले आहेत. एक तर ते एस ब्लॉक एलिमेंट्स असतात, जर त्या एलिमेंटचा शेवटचा इलेक्ट्रॉन एस मध्ये संपत असेल तर. ओके, आणखी पण क्लिअर होईल. जर त्या एलिमेंटचा शेवटचा इलेक्ट्रॉन पी सेलमध्ये संपत असेल तर ते पी ब्लॉक एलिमेंट्स असतात. जर त्यांचा शेवटचा इलेक्ट्रॉन डी मध्ये संपत असेल तर डी, आणि जर शेवटचा इलेक्ट्रॉन एफ मध्ये संपत असतील तर ते एफ ब्लॉक एलिमेंट्स असतात. पाहूया आपण. ओके, लिथियम झाला. आता मला सांगा, लिथियम झाल्यानंतर पुढचा कुठला एलिमेंट आला पाहिजे तुमचा? ओके, कोण येईल तुमचा? बीई. ओके, आणि बीईचा ॲटॉमिक नंबर, बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर 4 आहे. मग याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं होईल? ॲटॉमिक नंबर 4 मीन्स बोरॉनकडे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, म्हणजेच त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथून देऊ आपण, इथून देणं सुरू करू. 1s मध्ये किती येतील? 1s मध्ये मला 2 द्यावं लागतील. 2s मध्ये किती देईल मी? तर 2s मध्ये किती द्यावं लागतील? 2. 2s मध्ये 2. ओके, तर या बेरिलियमचे 2 इलेक्ट्रॉन जे आहेत ते मी एस मध्ये दिले. शेवटच्या सेलमध्ये इलेक्ट्रॉन कोणती? शेवटची सेल कोणती आहे? एस. म्हणजेच तुमचा बेरिलियम कोणत्या ब्लॉकमध्ये पाहिजे? एस मध्ये, पी मध्ये का डी मध्ये का एफ मध्ये? तर तो त्याचा शेवटचा इलेक्ट्रॉन एस सेलमध्ये संपला, म्हणून तुमचा बेरिलियम जो आहे तो एस ब्लॉकमध्ये आहे. कोणत्या ब्लॉकमध्ये आहे? तो एस ब्लॉकमध्ये. आता मी सगळे एलिमेंट इथे मी तुम्हाला लिहून दाखवेल, आणि सगळेचे सगळे या पिरियॉडिक टेबलमध्ये प्लेस करून लिहून दाखवेल. हे तर शक्य नाही आहे, कारण इथं तर काही ते बसणार नाहीत. ओके, ठीक आहे. तर ना तुम्ही लक्षात घ्या, हा बेरिलियम जो आहे तो तुमचा एस ब्लॉक एलिमेंट आहे. बेरिलियम झाल्यानंतर कोण आहे? तुमचा बोरॉन. ओके, बोरॉन आहे. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 5. हे तुमचा पाठ असायला पाहिजे. ओके, हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन. ओके, हे सगळे पाठ करायचे आहेत आपल्याला. ओके, हळूहळू होतीलही, आपल्याला यांचं भरपूर काम आहे.
ठीक आहे. तर बोरॉनचा ॲटॉमिक नंबर 5 आहे आणि 5 असल्यामुळे आपण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं लिहू 1s मध्ये 2, म्हणजे ह्या 1s मध्ये 2. देन 1s झाल्यानंतर कोण येतं तुमचं, 1s झाल्यानंतर येतं तुमचं 2s. 2s मध्ये किती 2, हा 1s झाल्यानंतर 2s येतं, 2s मध्ये 2. 2s झाल्यावर कोण येतं 2p. ओके, तर 2s झाल्यावर मी काय लिहिणार आहोत 2p. ओके, पण मला सांगा मी या बोरॉनकडे ॲटॉमिक नंबर 5 असल्यामुळे बोरॉनकडे इलेक्ट्रॉन किती आहेत 5. 5 पैकी 2 इथे दिले. ओके, 2 इथे दिले. ओके, किती झाले 2 आणि 2 4. ओके, मग राहिले किती, माझ्याकडे फक्त आणि फक्त एकच इलेक्ट्रॉन राहिला आणि तो उरलेला एक इलेक्ट्रॉन मी कशामध्ये प्लेस करीन पी मध्ये. ओके, तुम्ही लक्षात घ्या पी ची कॅपॅसिटी किती आहे, तर पी ची कॅपॅसिटी आहे 6 इलेक्ट्रॉन. पी मध्ये इलेक्ट्रॉन किती असायला पाहिजे 6, पण मी इथे पी मध्ये किती दिले 1. पोरं म्हणतात असं का झालं सर, तुम्ही पी मध्ये 6 द्या ना. ओके, हो मी पी मध्ये 6 देतो, पण कुठून देऊ. ओके, माझ्या बोरॉनकडे 5च इलेक्ट्रॉन्स आहेत, 5 पैकी 2 इलेक्ट्रॉन इथे दिले, 2 इलेक्ट्रॉन इथे दिले. उरलेला एक इलेक्ट्रॉन पीला पाहिजे असेल तर भेटल, आणि नसेल पाहिजे असेल तर नाही भेटणार. ओके, मग काय आहे तुम्ही मला सांगा, पी काय करणार आहे, राहिलेला एक इलेक्ट्रॉन घेऊन गेल, नसल्यापेक्षा असलेला बरा. ओके, तशी जरी कॅपॅसिटी 6 असली तरी बोरॉनकडे 5 इलेक्ट्रॉन 5 इलेक्ट्रॉन असल्यामुळे इथे 2 दिल्यानंतर इथे 2 दिल्यानंतर इथे एकच द्यावं लागेल आपल्याला, असं ते असतं. ओके, तुम्ही म्हणाल सर हे असं कसं काय होतं आहे काय, तर एक जनरल तुम्हाला एक्झाम्पल सांगतो जे तुमच्या घरी अवतीभोवती सोसायटीत तुम्हाला पाहायला भेटतं, ते एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. जनरली काय होतं, तुमच्या घरी कोणी जर पाहुणा आला, जनरली तुमच्या घरी जर कोणी पाहुणा आला तर तो पाहुणा जनरली खाऊ आणतं. ओके, तिकडून काहीतरी त्याच्यासोबत एखादं काहीतरी खाऊचं पॅकेट आणतं आणि ते खाऊचं पॅकेट, आता तुम्ही 11-12 मध्ये गेले आहेत, तुम्ही आता मोठे झाले आहेत, तुमच्यापेक्षाही काही तुमच्या घरी मोठे असतील, ज्येष्ठ असतील तुमच्यापेक्षा, तर ते खाऊचं पॅकेट तुम्हाला किंवा तुमच्या घरच्यांना मोठ्या माणसांना थोडी देतात, ते कोणाला देतात लहान पोरांना. ओके, ते वाटलं तर लहान पोरगा आपल्या घरचं नाही शेजाऱ्याचं असलं तरी त्याला खाऊ देतात. आपल्याला असं वाटतं की आहे की नाही, आम्ही काय करतो, आम्ही मोठे इतके मोठे नाही झालो, आम्हालाही दिलं असतं तर चाललं असतं, पण ते जनरली देतात कोणाला, लहानला. ओके, तसंच इथे करायचं आहे, ज्याची एनर्जी कमी असेल त्याला इलेक्ट्रॉन द्यायचे आहेत, ज्याची एनर्जी जास्त असेल त्याला आपण इलेक्ट्रॉन सरते शेवटी देऊ, उरले असले तर, अदरवाईज नाही. ओके, बोरॉन झाला. पुढचा पाहूया, बोरॉन कुठल्या ब्लॉकमध्ये येईल हे मला तुम्ही सांगा. माझा एक क्वेश्चन आहे तुमच्यासाठी, बोरॉन हा कुठल्या ब्लॉकमध्ये येईल. बोरॉनचा शेवटचा इलेक्ट्रॉन कुठल्या सेलमध्ये संपला, पी सेलमध्ये संपला, म्हणजे बोरॉन हा पी ब्लॉकमध्ये असायला पाहिजे. आणि हो बरोबर आहे, बोरॉन इथे आहे, चेक करा. ओके, बोरॉन झाल्यानंतर पुढचा जो काही एलिमेंट्स आहे तो आहे तुमचा कार्बन. कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे आणि 6 आहे म्हणून त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अशा प्रकारे व्हायला पाहिजे. बोरॉन कार्बनचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं होईल, 1s2 पहिल्या नंबरच्या ॲसमध्ये 2 इलेक्ट्रॉन, नंतर काय घेईल मी 2s2 म्हणजे दुसऱ्या नंबरच्या ॲसमध्ये 2 इलेक्ट्रॉन, हा इथे मग इथे मग इथे झाल्यानंतर इथे. ओके, ठीक आहे, मग इथं असतं झाल्यानंतर जर आणखी उरले असतं तर इकडे गेलो असतो. ओके, आता पाहू आपण काय होतं, 2 इथे दिले, 2 इथे दिले, 2 इथे दिले, पोरं वाचतात कसे बुवा, हे पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. कालचा व्हिडिओ ज्यांनी पाहिलेला नाही आहे, कालचं लेक्चर ज्यांनी केलेलं नाही आहे ते असंच वाचतील आजही. 1 × s⁻². ओके, 1 × s⁻², 2 × p⁻1 असं नाही आहे, हे वाचताना 1s2 2s2 2p1 असं वाचायचं आहे. ओके, केमिस्ट्री सुरू आहे आपलं. ओके, आता मला सांगा, कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे म्हणजे कार्बनकडे 6 इलेक्ट्रॉन आहेत, 2 इलेक्ट्रॉन मी इथे दिले, उरलेले 2 इलेक्ट्रॉन इथे दिले, आता टोटल 4 इलेक्ट्रॉन माझे देऊन झालेले आहेत, माझ्याकडे 2च इलेक्ट्रॉन द्यायचे बाकी आहे आणि ते 2 इलेक्ट्रॉन मी कशामध्ये देईल, पी मध्ये देईल. तर हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालंय कोणाचं, तुमच्या कार्बनचं. कार्बनच्या शेवटच्या सेलमध्ये इलेक्ट्रॉन संपली, ती शेवटची सेल कुठली आहे, पी आहे, म्हणजे कार्बन पिरियॉडिक टेबलवर तुम्हाला इकडे सापडायला पाहिजे, कोणत्या ब्लॉकमध्ये, पी ब्लॉकमध्ये, तर कार्बन इथे आहे तुमचा. ओके, ठीक आहे, हे कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं. आता सगळ्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही लिहू शकता. तुम्हाला मी होमवर्क सांगतो. ओके, तुम्हाला हे जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथे मी सांगितलेलं आहे, समजावून दिलेलं आहे, तर तसंच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला लिहायचं आहे. ओके, लिहायचं आहे. कार्बन झाल्यानंतर तुमचा नायट्रोजन असतं, नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7 आहे, याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला लिहायचं आहे. ओके, तुम्ही पहा जमतंय का तुम्हाला. ओके, देन तुमचा ऑक्सिजन असतो, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हालाच लिहायचं आहे. देन तुमचा फ्लोरीन आहे, फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 9 आहे आणि याचं पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होतं हे तुम्हाला होमवर्कला आहे. परत तुमचा 10 नंबरला निऑन येतं, 10 नंबरला निऑन येतं आणि त्याचं पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हालाच लिहायचं आहे. ओके, निऑन पण तुम्हाला लिहायचं आहे. ओके, निऑन झाल्यानंतर परतही आपल्याकडे काही एलिमेंट्स आहेत, त्यांचं पण मी तुम्हाला सांगतो. निऑन झाल्यानंतर 11th कोणाचा, ॲटॉमिक नंबर 11 कोणाचा आहे. ओके, सोडियम आहे आमचा, सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 11 आहे.
मी असं लिहून दाखवतो सोडियमचं, बाकीच्यांचं तुम्हाला लिहायचं आहे. ओके ठीक आहे. सोडियम झाल्यानंतर कोण असतं तुमचा Mg असतं. Mgचा ॲटॉमिक नंबर ना 12 असतं. तर 12 साठी कसं होईल हे तुम्हाला लिहायचं आहे. ओके 12 साठी कसं होईल तुम्हाला लिहायचं आहे Mgचं. मी सोडियमचं लिहून दाखवतोय. ओके तर पहा सोडियमकडे इलेक्ट्रॉन किती आहेत. माझा क्वेश्चन तुम्हाला काय आहे की सोडियमकडे इलेक्ट्रॉन किती आहेत. आता सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे. सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे. म्हणजे सोडियमकडे इलेक्ट्रॉन किती असले पाहिजेत 11. माझ्याकडे हा सिक्वेन्स आधीच काढून ठेवलेला आहे. मग मी इथे काय करू 1s पहिल्या नंबरच्या s मध्ये किती इलेक्ट्रॉन 2. ओके पहिल्या नंबरच्या s मध्ये 2 इलेक्ट्रॉन. 1s झाल्यानंतर काय येतं तुमचं 2s. ओके 2s मध्ये किती इलेक्ट्रॉन 2. 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन. 2p मध्ये किती इलेक्ट्रॉन द्यावं लागतील. 2p मध्ये किती इलेक्ट्रॉन द्यावं लागतील 6. पहा ना इथे 2 इथे 2 2 आणि 2 4 झाले. इथे p मध्ये 6 दिले म्हणजे टोटल किती झाले 4 + 6 किती झाले 10 झालेत. ओके माझ्याकडे इलेक्ट्रॉन टोटल किती आहेत 11. ओके म्हणजे 1s झालं 2s झालं 2p झालं. 2p झाल्यानंतर काय येतं 3s. ओके 3s मध्ये किती इलेक्ट्रॉन द्यावं लागेल 1. कारण काय पहा ना 2 2 + 2 4 + 6 10 उरलेला 1 इलेक्ट्रॉन s मध्ये दिला. शेवटचा इलेक्ट्रॉन कुठं संपला सोडियमचा. Na चा शेवटचा इलेक्ट्रॉन कुठल्या सेलमध्ये संपला s मध्ये. सोडियम कुठला ब्लॉक एलिमेंट आहे s ब्लॉक एलिमेंट आहे. ओके समजतंय का तुम्हाला. मग तुम्हाला मॅग्नेशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मी तुम्हाला घरी सांगितलं होतं पण मी इथे सांगतोय आता. ओके याचं कसं होईल सांगा. ॲटॉमिक नंबर 12 आहे म्हणजे 12 आहेत म्हणजेच काय होईल 1s2 होईल. नंतर काय होईल तुमचा 2s2 होईल. नंतर काय यायला पाहिजे तुमचा 2p6. ओके म्हणजे किती झालं 2 + 2 4 + 6 10. ओके 2p झालं पण तरी माझ्याकडे इलेक्ट्रॉन किती आहेत 12 आहेत. 2 बाकी आहेत. ओके 2p झाल्यानंतर काय येईल तुमचा 3s. ओके सॉरी 3s येईल तुमचा आणि 3s मध्ये किती इलेक्ट्रॉन राहतील 2. 3s मध्ये 2 इलेक्ट्रॉन. ओके शेवटचा इलेक्ट्रॉन संपला s मध्ये म्हणजे mg कुठल्या ब्लॉकमध्ये येईल s ब्लॉक एलिमेंटमध्ये यायला पाहिजे आणि संपली रे गोष्ट. असंच mgचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं. mg नंतर ॲल्युमिनियम येतं. ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 13 आहे. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. ओके ॲल्युमिनियम झाल्यानंतर कोण आहे तुमचा Si आहे. सिलिकॉन आहे त्याचा ॲटॉमिक नंबर 14 आहे. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला लिहायचं आहे. ओके देन त्याच्यानंतर ॲटॉमिक नंबर 15 कोणाचा आहे तर फॉस्फरसचा आहे. तुम्हाला फॉस्फरसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अशाच प्रकारे लिहायचं आहे. ओके देन त्याच्यानंतर 16 ॲटॉमिक नंबर आहे तुमच्या सल्फरचा. त्याचं पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला यायला पाहिजे. ओके 16 झाल्यानंतर तुमच्याकडे 17 ॲटॉमिक नंबर असलेला क्लोरीन आहे. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वाटल्यास मी सांगतो 17 आहे ॲटॉमिक नंबर मीन्स वॉट कसं होईल मग. ओके तर मी 1s मध्ये 2 देईल म्हणजे टोटल इलेक्ट्रॉन किती आहेत 17 पैकी 2 इथे देईल 1s2. देन काय करावं लागेल मला 2s2. ओके 2s2 1s2 2s2 2s2 नंतर 2p मध्ये किती 2p मध्ये 6 आहेत ना माझ्याकडे नाही सॉरी माझ्याकडे नाही क्लोरीनकडे 17 आहेत. मी 2 दिलेत 2 दिलेत 6 दिलेत 10 झालेत. अजून पण बाकी आहेत माझ्याकडे. ओके 2p झाल्यानंतर काय येतं सांगा. 2p झाल्यानंतर काय येतं 2p झाल्यानंतर येतं 3s. 3s मध्ये किती 2 3s2 3s झाल्यानंतर काय येईल तुमचा 3p येईल. ओके 3p मध्ये किती उरलेले इलेक्ट्रॉन द्यावं लागतील. 2 इथे दिले 2 इथे दिले 4 झाले. इथे 6 दिले म्हणजे किती झाले 10 झाले. इथे 2 दिले 12 झालेत. ओके उरलेले किती इलेक्ट्रॉन. ओके 12 उरलेले किती इलेक्ट्रॉन 5 इलेक्ट्रॉन. ओके मला कशामध्ये द्यावं लागतील p मध्ये. टोटल 17 झाले आहेत. काउंट करा 2 2 + 2 4 + 6 10 + 2 12 आणि +5 किती झाले 17 इलेक्ट्रॉन आहेत क्लोरीनकडे. आणि म्हणून क्लोरीनच्या शेवटच्या p मध्ये किती इलेक्ट्रॉन आले 5. ओके क्लोरीनच्या शेवटच्या p सेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत आणि क्लोरीनचा सगळ्यात शेवटचा इलेक्ट्रॉन कुठल्या सेलमध्ये संपला p सबसेलमध्ये. आणि म्हणून क्लोरीन कुठला ब्लॉक एलिमेंट असला पाहिजे p ब्लॉक एलिमेंट्स असला पाहिजे. क्लोरीन नंतर तुमचा ॲरेगॉन येतं. त्याचा ॲटॉमिक नंबर 18 आहे. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला लिहायचं आहे. ओके देन क्लोरीन ॲरेगॉन झाल्यानंतर तुमचा 19 ॲटॉमिक नंबर असलेला पोटॅशियम आहे. पोटॅशियमचं पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला लिहायचं आहे. देन तुमचा पोटॅशियम झाल्यानंतर 20 ॲटॉमिक नंबर असलेला कॅल्शियम आहे. त्याचं पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला लिहायचं आहे. ओके आता एवढं सगळं तुम्हाला होमवर्क आहे. आता देन मी उद्याला तुम्हाला हे जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता आलं असलं
तर ओके, नसलं आलं तुम्ही समजावून पण देईल 2 मिनिटात एका उद्या परत. ओके, तर हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स कॅल्शियमपर्यंत म्हणजे हायड्रोजनपर्यंत पासून तर कॅल्शियमपर्यंतचं हे अशा प्रकारचा हा सिक्वेन्स वापरून तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. ओके, मग आता तुम्ही हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ज्यांना समजलं असलं ते चांगल्या पद्धतीने लिहू पण शकतील, ज्यांना नसेल समजलं त्यांना मी उद्या थोडंसं समजावून पण देईल परत. पण मग हा सिक्वेन्स आपण कशासाठी शिकतोय मी तुम्हाला आधीच सांगतोय की कुठलाही हायड्रोजन असो, हेलियम असो, हा तुमचा लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम हे कोणी असू द्या, हे रिॲक्शन करणार आहेत, हे एकमेकांसोबत रिॲक्ट होणार आहेत. आणि जे रिॲक्शनचा स्टडी आपण करतो ते आपल्याला केमिस्ट्रीत करायचं असतं. आणि केमिस्ट्रीतल्या रिॲक्शन समजून घेण्यासाठी कोणता एलिमेंट किती बॉन्ड फॉर्म करतं, कोणाकोणासोबत कंबाईन होतं हे जाणून घेणं महत्त्वाचं असतं. आणि ते जाणून घेण्यासाठी हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन महत्त्वाचं आहे. सुरुवातीला तर तुम्हाला हे काढता आलं पाहिजे. यावरून मी तुम्हाला पुढची गोष्ट शिकवेल, ते आपण उद्या कंटिन्यू करू. ओके, आज परत एकदा तुम्हाला सांगतो, तुम्हाला हायड्रोजनपासून कॅल्शियमपर्यंतच्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. उद्या मी तुम्हाला स्कॅन्डियमपासून तर झिंकपर्यंतच्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथे शिकवेल. याचा ॲटॉमिक नंबर 21 आहे, याचा 30 आहे. इथपर्यंतचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन उद्या मी परत तुम्हाला शिकवेल. अँड देन याच्यावरच्या या सगळ्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या बेसिसवर आपली ऑर्गॅनिक केमिस्ट्री सुरू होईल. आजच्या दिवसाला आपण इथे थांबून जाऊ.